नर्मदेचे बॉन्ड काढले तसे आपण गोदावरी बॉन्ड काढू शकतो। ह्या लोकांची जी हुजरेगिरी दिल्लीमध्ये चालू आहे, आपल्याला केंद्राच्या वरती अवलंबून करायचं। जर ते ब्लॅकमेल करत असेल तर आम्हाला नको त्यांचे पैसे। आज आपली धरणं तयार आहेत पण पाणी नाही। तर आज ह्या महाराष्ट्रातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या आत्महत्या थांबल्या असतात। हा पूर्ण राज्याच्या वतीनं याच्यावरती आम्ही आंदोलन उभारलं। सगळ्यात जास्त आपल्या पाण्यासाठी आपला माणूस तो लढला असेल तर तो नितीन भाऊ भोसले आहे। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुद्द्यावर बोलू हा आपला मुलाखतीचा जो विशेष कार्यक्रम आहे। या मुद्द्यावर बोलूच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे। महाराष्ट्राला एक कलंक लागलेला आहे, शेतकरी आत्महत्याचा। आता ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील? अनेक चर्चा आहेत, अनेक वादविवाद आहेत, परंतु त्याच्यावरचं सोल्युशन काय? तर सोल्युशन एकच आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि उत्पादित केलेल्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे। त्यातली पहिली गोष्ट ही आहे की त्याला पाणी मिळालं पाहिजे, तर तो त्याच्या शेतीमध्ये शेतमाल पिकवू शकतो। आता आपण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले जे काही 13 जिल्हे आहेत, या 13 जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकतो आणि इथल्या शेतकरी आत्महत्येवरती रामबाण उपाय निघू शकतो। आता तुम्हाला वाटेल की हा काय नेमका उपाय आहे, पण ही काय आजची गोष्ट नाही आहे। 2000 साधारणपणे 15 पासून, म्हणजे खरं तर 2010 पासून हा विषय चर्चेमध्ये आहे आणि त्याच विषयावरती आपल्या बरोबर बोलण्यासाठी नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले आहेत। आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। आपण एक विषय मांडला होता महाराष्ट्राच्या समोर, खरं तर देशाच्या समोर म्हणावा लागेल, कारण हा विषय तसा इंटरस्टेट आहे, 2 राज्यामधला विषय आहे। सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती, म्हणजे साधारणपणे त्र्यंबकेश्वर ते सापुतारा इथपर्यंत जो काही आपला सह्याद्रीचा घाटमाथा आहे, तिथं जो काही पाऊस पडतो, त्याच्या पूर्वेकडच्या भागाचं जे पाणी आहे ते गोदावरी आणि गिरणा नदीमध्ये येतं आणि ते पुढं महाराष्ट्रातून वाहत जात पुढं समुद्राला जाऊन मिळतं। परंतु पश्चिम नांदेडमध्ये आणि तिथून जो भाग आहे पश्चिम घाटावरचा, ते पाणी मात्र समुद्राला जाऊन मिळतं। त्याचा फायदा हा कुणालाच मिळत नाही, ते थेट समुद्रामध्ये जातं। आणि याच्यावरती जे काही जलतज्ञ जे आपले आहेत, माधवराव चितळे यांनी एक अभ्यास, पूर्ण एक आढावा घेतला आणि त्याचा अहवाल तयार करून तो सादर केला आणि खरं तिथूनच या सगळ्या संघर्षाला सुरुवात झालेली दिसते। काय नेमकं झालं की तुम्हाला या उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या 13 जिल्ह्यांमध्ये जो काय हा प्रश्न भेडसावतोय, त्याच्यापैकी 11 जिल्ह्यामध्ये तुम्ही पाणी यात्रा काढली। आता हा प्रश्न नेमका काय? खरं तर मुद्दा जुना आहे, परंतु नव्यानं रिलेट होतोय कारण त्याच्यामधल्या नवीन घडामोडी आहेत। तुम्ही या सगळ्या प्रकरणावरती थोडासा प्रकाश टाकावा असं आम्हाला वाटतं। साधारण 1980 साली आपल्या देशातले जे 2 राज्य आहे, एखाद्या राज्यात खूप पाऊस पडतो, एखाद्या राज्यात दुष्काळ असतो, तर ते पाणी कसं आपल्याला जिथे जास्त पाणी आहे ते दुष्काळग्रस्त राज्याला नेता येईल, ह्या ज्या नदीजोड प्रकल्पावरती 1980 पासून विचार मंथन सुरू होतं आणि साधारण 1990च्या आसपास त्याच्यावरती आपल्या पण काही, जसे माधवराव चितळे समिती आहे, यांनी अभ्यास केला। आमच्याकडे काय आहे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पाणी। आता ह्या तज्ञांनी जो अभ्यास केलेला होता की ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती ज्या सह्याद्रीचा घाटमाथा आहे, त्याच्यावरती प्रचंड पाऊस पडतो। ते पाणी, डोंगरावर पडणारं पाणी जे पूर्वेकडे वाहून येतं, ते आमच्या गोदावरी नदीत येतं, गिरणा नदीत येतं, पुढे ते एकत्र होऊन पर नांदेडच्या विष्णुपुरी धरणापर्यंत।
मध्ये मध्ये जे काही सगळे जे धरणं लागतात त्याच्यामध्ये समजा आमचं गिरणा असेल तर आमचं दरवर्षी तर आमचं गंगापूर धरण कायम भरत असतं. पण मग पुढे गिरणा, जायकवाडी, माजलगाव, विष्णुपुरी, अप्पर पैनगंगा ही जी धरणं आहेत आणि पुढे विष्णुपुरी नांदेडचं, ह्या सगळीकडे ह्या गोदावरीच्या पाण्यामध्ये ही धरणं भरली जातात. आज आपली धरणं तयार आहेत पण पाणी नाही. तर हे पाणी कसं आणावं याच्या संदर्भामध्ये ह्या तज्ज्ञ लोकांनी जो काही अहवाल केला होता त्याच्यावरती जर शासनाने काम केलं असतं तर आज ह्या महाराष्ट्रातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या आत्महत्या थांबल्या असतात. आणि म्हणून जेव्हा 2010ला या संदर्भात तेव्हाचे आपले मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण आणि गुजरातचे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी आणि केंद्र शासन यांच्यामध्ये केंद्रीय जलमंत्री यांच्यामध्ये एक त्रिसूत्री करार झाला की हे जे उत्तर मराठवाडा आपल्या ज्या सह्याद्री घाटमाथ्यावर पडणारं पाणी जे पश्चिमेकडे वाहून जातं आणि समुद्राला जातं, जे वेस्ट होतंय ते आपल्याला अडवता येईल का? त्याचं पाणी किती आहे, तिथं धरणं बांधून ते पाणी उचलून बोगद्याने किंवा मोठे आता पंप लावून जर हे गोदावरी आणि गिरणा खोऱ्यात आणलं तर 157 TMC पाणी आपल्याला महाराष्ट्रासाठी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी उपलब्ध होऊ शकते. अतिरिक्त पाणी मिळू शकते. अतिरिक्त पाणी जे समुद्रात वाहून जाते. आज हा गंगापूर धरण आहे आपल्या मागे, फक्त 7 TMC, 35 ते 40 लाख लोक नाशिक जिल्ह्यातले ह्या धरणावर आम्ही जगतो. फक्त 7 TMC आणि 157 TMC पाणी जर आपण अडवलं आणि इकडे लिफ्ट केलं तर हा महाराष्ट्र एकही आत्महत्या राहणार. आणि त्या संदर्भामध्ये आमची लढाई त्यांच्याशी सुरू आहे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. म्हणजे माधवराव चितळे यांनी जो अहवाल दिला त्याचा उल्लेख सातत्यानं या संघर्षामध्ये होतो, तर तो अहवाल नेमका काय? त्या अहवालात त्यांनी इकडे पडणाऱ्या पावसाचं सर्वेक्षण केलं. आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणारं पाऊस पाणी किती, ते ह्या ठिकाणी कसं आहे, नार पार, दमनगंगा, अंबा अंबिका, वाघ नदी अशा 5-6 नद्या आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस त्या ठिकाणी होतो. मी दुथडी भरून प्रचंड, म्हणजे पाणी बघून पोटात गोळा येईल एवढं पाणी त्या नद्यांमध्ये आहे. तर ते आपल्याला कसं अडवता येईल, कसं उपलब्ध करता येईल, अडवून जिरवून ते आपल्याला लिफ्ट करून, जसं तुम्ही बघाल ताकारी आणि म्हैसाळ जी योजना आहे जी आपण तिकडे पश्चिम महाराष्ट्रात केलेली, ते टेंभुर्णी असेल, ताकारी, म्हैसाळला आपण 750 मीटर पाणी उचलून RR पाटलांच्या गावापर्यंत जिथे कायम दुष्काळ असतो तिथपर्यंत पाणी नेलेलं आहे. लिफ्ट करून नेलेलं आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात नेऊ शकता, मग तुम्ही आमच्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यावरती का अन्याय करता? हे पाणी अडवा ना तुम्ही. पण ते आता तुम्ही त्याची उंची सांगितली 750 मीटर. इथली उंची किती आहे? साधारण त्याच्या थोडस मागे पुढे असेल 1000, मी काय एवढा तज्ञ नाही त्याच्यातला, आपण असं पकडू 1000 मीटर असेल. पण आता चायना आणि जपाननी इतके मोठे मोठे प्रोजेक्ट वॉटर पंप बनवलेले आहेत की ते पाणी उचलून सहज वर टाकणं शक्य आहे. म्हणजे सह्याद्रीची आता आमची त्र्यंबक वर आहे आणि समुद्र खाली आहे, तर इकडे जर धरणं आले तर ह्या खालच्या धरणातून वरच्या धरणात, वरच्या धरणातून वरच्या धरणात, आणि तिथून लिफ्ट करे इकडे टाकलं तर किती पाणी येतं. 157-100 TMC जरी पाणी आपल्याला मिळालं तर कायम स्वरूपी हा नाशिक औरंगाबाद हा वाद मिटू शकतो. आज काय होतं, दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळ पडतो आणि ते लोक लगेच हायकोर्टात जातात आणि नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यातून पाणी सोडायची मागणी. म्हणजे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये वाद सुरू झालेला आहे. याच्यावरती करोडो रुपये तुम्ही कोणत्या कोणत्या यंत्र या प्रोजेक्ट वरती खर्च करतात. हा तर जीवन मरणाचा, हा कायमचा रामबाण उपाय होऊ शकतो. मला सांगा, आता तुम्ही हायकोर्टाचा याचा उल्लेख केला, या पाणी यात्रेच्या निमित्तानं सुद्धा म्हणजे हा जो काही संघर्ष सुरू आहे या विषयाच्या संदर्भात,
तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेला होता. हा, त्यात काय झालं की 2014 सालापर्यंत हे सगळं शांत. 14ला मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि आजपर्यंत आपण बघतोय त्यांचा पूर्ण इंटरेस्ट गुजरातसाठीच असतो. सगळे प्रोजेक्ट गुजरातला हलवणे, आर्थिक राजधानी गुजरातला हलवणे, मोठ्या आपल्या डायमंडचे सगळे हे तिकडे हलवणे, आपलं क्रिकेट स्टेडियम तिकडे हलवणे, म्हणजे त्यांचा पूर्ण बॉलिवूडचं पण सध्या सगळे तिकडे. तर त्यांना कोणी आलं जगभरातून तर त्याला घेऊन जायचं अहमदाबादला. तुम्हाला इतर राज्य देशातले नाही आहेत का? तुम्ही फक्त गुजरातचे पंतप्रधान आहात. 2014ला तुम्हाला विश्वासाने जनतेने निवडून दिलं. महाराष्ट्रात तुमची सत्ता, भारतीय जनता पक्ष केंद्रात, आणि त्याच्यानंतर हा विषय तापवायला सुरुवात झाली आणि हा DPR लवकर करा आणि आम्हाला गुजरातला, कच्छला आणि सौराष्ट्राला पाणी उपलब्ध करून द्या, अशी त्यांची मागणी आणि त्याच्यावरती पॉलिटिकल प्रेशर सुरू झालं. त्यामुळे आम्हाला शेवटी नाईलाजास्तव सुप्रीम कोर्टात जायला लागलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जमिनीवर पडणारं पाणी, जमीन महाराष्ट्राची, त्याच्यावर पडणारं पाणी महाराष्ट्राचं, ते आम्हाला पहिले मिळावं. आमचं असं म्हणणं नाही दुसऱ्या राज्याला पाणी देऊ नका, परंतु ह्या ठिकाणी जे काही पाण्यामुळे ज्या शेतीच्या समस्या आहेत, उद्योगधंद्याच्या समस्या आहेत, या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जर आपल्याला कायमस्वरूपी थांबायचं, तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, उर्वरित पाणी तुम्ही नेऊ शकता ना. आमचं म्हणणं नाही, पण कसं की आम्ही केंद्र शासन तुम्हाला पैसे देणार, धरणं बांधायची महाराष्ट्राच्या जमीन आणि पाणी न्यायचं गुजरात. त्याच्यात तुम्ही असं म्हणताय की 20 TMC पाणी आम्ही महाराष्ट्राला देऊ, मुंबईला देऊ, आणि बाकी 48 TMC पाणी तुम्ही 47 TMC पाणी गुजरातला देऊ. हा कोणता न्याय झाला? तुम्ही थेट भाजपवरती आरोप करताय, पण 2010 मध्ये अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, ते महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी, त्यांनी करार केल्याचा उल्लेख सुद्धा किंवा आरोप म्हणा प्रत्यारोप म्हणा हे त्यावेळी केले जात आहेत. आजही त्याचे दाखले दिले जातात की त्याच वेळी तो करार झालेला आहे असंही बोललं जातं. याच्यामध्ये काय नेमकं वास्तव आहे? याच्यामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करावा म्हणून अशोक चव्हाण साहेब आणि नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पवन कुमार बन्सल होते, यांच्यामध्ये एक त्रिसूत्री करार झाला की ह्या पाण्याचं नियोजन करायचं, कसं करायचं, किती पाणी पडतं, किती अडवू शकतो, किती उचलू शकतो, त्यातून महाराष्ट्राला किती मिळू शकतं, गुजरातला किती. आज 2024ला जेव्हा मागे वळून बघतो त्या 2000 कराराला, भारतीय जनता पक्ष सातत्याने अशोक चव्हाणांवर आरोप करायचे की महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं यांनी, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं, आणि ते अशोक चव्हाण नाही म्हणायचे. आज असं वाटतंय की भाजप म्हणत होतं तेच खरंय, कारण अशोक चव्हाण आता त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आणि याच्यात धडधडीत लिहिलेलं आहे की आम्ही याच्यातून गुजरात राज्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध करून देऊ. म्हणजे मी जे बोलतो आहे ते सगळं खरं बोलतो आहे, त्याच्या सगळ्या आपल्याकडं या ठिकाणी पुरावे आहेत की हे फायदे गुजरात शासनाला होतील. याच्यातून जे काही कालव्यावरील वहन मार्गावरील सिंचन व सौराष्ट्र व कच्च्या दुष्काळी भागाला पाणी, हे तुम्ही लिहून देत आहेत. हे काय? हा DPR, हा तो MOU आहे. बर, दोन मुख्यमंत्री आणि केंद्राचा हा त्रिसूत्राचा हा यांनी MOU तेव्हा केलेला 2000. कधी झालेला आहे? 2010 ला. 3 मे 2010ला झालाय. आणि त्याच्यानंतर मग तो 2014ला त्याच्यावरती हे सत्तेत आल्यानंतर तोपर्यंत काही घडलं नाही. मग हे मागे लागले मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्ष की ताबडतोब DPR तयार करा. मग त्याच्यावरती कमिटी नेमण्यात आली. 2016 मध्ये याबाबतची पहिली कमिटी त्यांनी समिती गठीत करायला सांगितली. आता तुम्ही हा सगळा अभ्यास करून आम्हाला 4/4/2016ला त्यांनी समिती गठीत केली. 25/7/2016ला त्या समिती, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार होतं, मागेच लागले ना ते. म्हणजे तुम्ही 2016ला ती समितीची रचना केली. 28 मार्च 2016 तारखा समजून घ्या. 4/4/16ला लगेच तुम्ही ती समिती गठीत करण्याचा म्हणजे पहिली मीटिंग झाली 29ला. 5 दिवसात
4/4/16 ती समिती गठीत करण्यात आली आणि 25/7/2016 त्या समितीने म्हणजे एवढं फास्ट काम या देशात कधीच झालेलं नसेल, कोणतंच नाही शासनाच्या. पण बघा 3च महिन्यात समितीचा अहवाल आला. पण अहवाल करणारे लोक, बनवणारे लोक हे आपले महाराष्ट्रातले अधिकारी होते. आणि त्यांनी स्पष्ट त्याच्यात लिहिलंय की आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याला पाणी जे कमी आहे, तर हे जे पाणी आपण उचलून इकडे सगळंच्या सगळं आणलं तरीही आपला दुष्काळ या उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातला संपणार नाही. आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता आहे. आपण गुजरात राज्याला पाणी देऊ शकत नाही. याचे सगळ्याचे ऑफिशियल पत्र आहेत माझ्याकडे. हे माझं 28/3चं पत्र आहे, शासनाने मला दिलेलं आहे. या पत्रात त्यांनी सांगितलंय की आमच्या हे जे नारपार दमणगंगा खोऱ्यातील 157 TMC पाणी गिरणा आणि याच्यामध्ये गोदावरीमध्ये आणायचं जे आहे, त्याच्यासाठी लवकरच आम्ही एक समिती निर्माण करू. त्याच्यानंतर 5च दिवसांनी 4/4/16 म्हणजे 28 आणि 4 किती झाले हो, 5-6 दिवसात लगेच समिती गठीत झाली. त्या समितीमध्ये सगळे आपले महाराष्ट्रीयन अधिकारी होते. त्यांचा अहवाल आला लगेच 25 जुलै, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिन्यात अहवाल आला. आणि त्या अहवालामध्ये पेज नंबर 10 वरती आपल्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट लिहिलंय की वरील प्रमाणे पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्पाच्या तरतुदीप्रमाणे महाराष्ट्राच्या हद्दीतील उपलब्ध संपूर्ण पाण्याचं नियोजन करण्यात आले असून उपखोऱ्यातून या खोऱ्यातून पाणी गुजरातला देण्यास शिल्लक राहत नाही. हा माझा अहवाल नाही, हा अहवाल शासनाचा आहे. बरोबर सर, हा शासनाचा जलसंपदा विभागाचा हा आला आहे. त्याची तारीख आहे 25 जुलै 16. शासनाच्या सेक्रेटरी मोठ्या अधिकाऱ्यांनी याचा हा प्रोजेक्ट बनवला. स्पष्ट सांगितलं आम्ही पाणी देऊ शकत. तरीही ह्या लोकांनी 2019 ला नाही तर 2 वर्षांनी 1/4/19 ला त्यांचं मला पत्र आलं. कारण मी याचा कायम सातत्याने पाठपुरावा करतोय, पत्रव्यवहार करतोय, यांच्याशी माहितीच्या अधिकारात त्यांना पत्र देतोय. 1/4/2019 तारीख लक्षात ठेवा. यांनी मला पत्र दिलंय की हे सगळं आम्ही जो काही केला त्याच्यामध्ये आपण गुजरातला पाणी देणार नाही. शासनाचं पत्र आहे बरोबर की आपण त्यांना कोणतंही पाणी देणार नाही. एकीकडे 1 एप्रिल 2019 ला शासन पत्र देतं आणि हा GR आहे माझ्याकडे, हा शासन निर्णय. बरोबर. जलसंपदा तो कितीला आहे प्रस्तावन? तो आहे 23 ऑगस्ट 2019. 1 एप्रिलला तुम्ही सांगतात आम्ही पाणी देऊ शकत नाही. 23 ऑगस्ट 2019 ला राजकीय दबावाखाली हे जलसंपदा मंत्री बहुतेक तेव्हा गिरीश महाजन, म्हणजे फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी हा शासन निर्णय बनवला आहे. GR आहे. याच्यात स्पष्ट म्हटलं आहे की मुंबईसाठी 30 TMC पाणी आणि गुजरातसाठी 47 TMC पाणी. गुजरात मधील सौराष्ट्र व कच्छ भागात सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी. इथे महाराष्ट्रातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या लोकांना प्यायला पाणी मिळत दरवर्षी बघतो. तुम्ही त्यांना सिंचनाला पाणी देताय. आज सिंचनाची आकडेवारी अशी आहे की 52% गुजरातची जमीन ही सिंचनाखाली आहे. महाराष्ट्र 20-21% वरती आत्ताशी पाणी नसल्यामुळे कोरडा आहे पूर्ण मराठवाडा. आमच्या नाशिक जिल्ह्यापासून नगर जिल्ह्यातले तालुके अक्षरशः हंडे घेऊन लोक मैलोन-मैल जातात, आत्महत्या होतात. बँकेचं कर्ज घ्यायचं, शेती लावायची, पावसाच्या भरोश्यावर काहीतरी करायचं, नाही झालं की बँक तर येऊन बसणार, सावकारी कर्ज आणि मग आत्महत्या. महाराष्ट्रात एवढं पाणी आहे
पण ह्या लोकांची जी हुजरेगिरी दिल्लीमध्ये चालू आहे त्यामुळे महाराष्ट्राचं पाणी यांनी हा जी आर केला पाणी द्यायचं. हा जी आर कोणत्याही राज्याचा आपल्या राज्याचं पाणी जर दुसऱ्या राज्याला द्यायचं असेल तर तुम्हाला विधानसभेच्या पटलावरती हा विषय ठेवायला त्याच्यावरती सगळ्यांचं बहुमत घ्यायला लागतं. विधान परिषद, विधानसभा, त्याच्यानंतर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी लोक अनाऊन्स करून लोकांची मतं मागवायला लागतात. नाही, हे या कुठल्याच गोष्टी या बाबतीत काहीच झाल्या झालेला नाही. त्यांनी हा जो जी आर काढला हा त्यांनी आजपर्यंत टेबल केलेला नाही. आमदारांना माहिती नाही, जनतेला माहित नाही. आणि तुम्ही परस्पर महाराष्ट्राचं पाणी तुमच्या आणि घरचा म्हणून- मालमत्ता आहे म्हणून तुम्ही पाणी यात्रा काढली. म्हणून आम्ही पाणी यात्रा काढली. काय म्हणजे आम्ही याचं काय स्वरूप केलं काय हे होतं? जेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या पद्धतीने राजकीय प्रेशर खाली, केंद्राच्या प्रेशर खाली महाराष्ट्राचे हे लोक सरेंडर झालेले आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि आपल्या राज्याचं पाणी सोडून देत आहेत दुसरा. अहो त्या पश्चिम भारतात जा, राज्याच्या मुद्द्यावरती सर्व पक्ष, सर्व धर्म, दक्षिण दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतातली सगळी लोक एकत्र येतात, कडाडून विरोध करतात, दंगे धोपे हे ते. एक त्यांच्या राज्याच्या विरोधातली एक गोष्ट होऊ देत, इतकी त्यांची ताकद. इथे काय असं कोणीच येत नाही, कोणी बोलायला तयार नाही, सगळ्यांचे बोट चेपू धरणं. आणि हे अत्यंत चुकीचं. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा भुसभुशीत महाराष्ट्र झालेला आहे, हा सह्याद्री, हा कणखर महाराष्ट्र नाही राहिला छत्रपती शिवाजी महाराज. हे सरेंडर झालेत पदासाठी. आणि यांनी कोणालाही विश्वासात न घेता जी आर काढला. एकीकडे म्हणतात एक थेंब पाणी देणार नाही. एक तुम्ही 2016, 17, 18 फडणवीसांचे स्टेटमेंट काढा, गिरीश महाजन, आम्ही एक थेंब पाणी देणार, एक थेंब. मग हे काय? आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही यांची बदमाशी, 2015ला मी सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली. सर मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे, पण आम्ही सगळे मित्र थोडे थोडे पैसे काढून हे करून स्वतःचे घालून त्या ठिकाणी PIL केली. सर्वोच्च न्यायालय माझी PIL दाखल करून घेतली. आणि इंटरलिंकिंग रिव्हर जोड प्रकल्पासाठी जी उच्चस्तरीय कमिटी बनवलेली आहे त्या कमिटी पुढे माझं म्हणणं मांडावं. आणि जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही पुन्हा आमच्याकडे सुप्रीम कोर्टात या, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिले. मग आम्ही त्या कमिटीला अप्रोच झालो. आतापर्यंत 5-25 पत्र देऊन झाले. त्यांनी आजपर्यंत आम्हाला बोलवलं नाही, हे तुमचं ऐकून घेतलेलं नाही. घेतलेलंच नाही. 31 जुलै बघा, आता आलो 4 दिवसावर आपण. 31 जुलै 2015ला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आहे साहेब. आता 2024 मध्ये आपण 9 वर्ष झाली, काहीच नाही. हे यांचं रेट आहेत, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. एकीकडे आणायचं एक थेंब पाणी देणार नाही आणि एकीकडे हे अशी जी आर बनवायची. मग तुम्ही जी पाणी यात्रा काढली, म्हणजे हे 13 जिल्हे साधारणपणे या तुम्ही जी योजना सांगताय ही सगळी, याच्यामध्ये त्यांना पाणी मिळू शकतं. तर यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये तुमची यात्रा निघाली, पाणी यात्रा. काय स्वरूप होतं, काय अनुभव होता, काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या? आम्ही काय केलं की नार पार दमणगंगा हे खोरं, इथे उपलब्ध होणारं पाणी, हे खोर कुठं आहे? मराठवाड्यातल्या लोकांना नार पार दमणगंगाच माहिती नाही. अर्ध्याच्या वर मराठवाड्यातल्या लोकांना, उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातल्या लोकांना पश्चिम वाहिनी नद्याच माहिती नाही. आणि ह्या कुठे आहेत? तर ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा, मग याच्या क्लिप बनवल्या आम्ही छोट्या छोट्या, की हे पाणी इथे इथे असं पडतं, असं समुद्रात वाहून जातं. मग इथे आपण अशी अशी धरणं बनवू शकतो, हे पाणी लिफ्ट करून टाकू शकतो, हे पाणी कसं, याच्या आम्ही सुंदर रेकॉर्डिंग केल्या, छोट्या छोट्या क्लिप केल्या. आणि मी आणि आमची पाणी यात्रेची सगळी टीम आम्ही पहिल्यांदा मुंबईमध्ये आपल्या पत्रकार भवनमध्ये ह्या संदर्भातली बैठक घेतली. तारीख नाही लक्षात माझ्या, पण साधारण त्याच मार्च-एप्रिलच्या महिन्यात 2016ला. आणि आम्ही ती यात्रा सुरू केली. कारण अगोदर इथे आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. आम्ही राज्यातल्या 288 आमदारांना मी पत्र दिले, खासदारांना पत्र दिले, कोणाचाच काही रिप्लाय नाही. माझ्या पक्षाच्या लोकांना सांगितलं, त्यांनी त्याच्यात, तेव्हा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत, त्यांनी त्याच्यावरती काही भूमिका तिची घेतली.
मग आम्ही असं ठरवलं की आपण आता जनतेत जाऊन हा विषय मांडू. मग त्याप्रमाणे आम्ही त्या फील्ड अशी आम्ही पाणी यात्रेची पुस्तकं बनवली, छोटीशी बुकलेट, की ज्याच्यामध्ये बघा ही परिस्थिती असते दर मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे घेतले, नार पार दमनगंगा कोणती, आपली धरणं कोणती, तिथे असलेल्या लोकांच्या, आपली सिंचनाखालची जमीन किती, त्या ठिकाणी होणाऱ्या आत्महत्या म्हणजे किती, एकूणच सगळं. महाराष्ट्राचं आणि स्वरूप हे तुम्ही लोकांना करून समजून आम्ही पहिले मुंबई घेतली, मग नगर अहमदनगर मध्ये आमची पत्रकार परिषद झाली, तिथून औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, असं करत आम्ही पुन्हा आमच्या इकडचे धुळे, जळगाव, अशा ह्या जवळपास 13 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथल्या पत्रकारांना बोलवलं, पत्रकार परिषद घेतली, त्यांना स्क्रीनवरती हे समजवलं, त्यांना पेन ड्राईव्ह दिले या सगळ्या याची. त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह दिल्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, याचे बुकलेट दिले, हे सगळे पेपरचे सेट त्यांना दिले, हे काय काय नाही, कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं पाणी पळवलं जातंय. पण आम्हाला असं वाटत होतं की याच्यावरतून आपल्याला मोठं जन आंदोलन तयार होईल आणि लोक मागे येतील. दुर्दैवाने तसं झालं नाही आणि म्हणून आजपर्यंत लढतो. हा एक गोष्ट अभिमानाने सांगेन की जेव्हा माझं पत्र आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, मी आता तेच विचारणार होतो की तुम्ही मागच्या वेळेस मनसेमध्ये होता, आता तुमचा पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्ही आहात, तर तुमच्या नेत्यांना याविषयी तुम्ही सांगितलं की नाही आणि त्यांचा याच्यावरती फीडबॅक काय होता? मी 10 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा विभागला गेला तेव्हा मी प्रवेश केला. तोपर्यंत मी त्या पक्षात नव्हतो, परंतु माझं पत्राची दखल घेऊन मला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी भेटायला बोलवलं पुण्यातल्या मोदी बाग. मी हे माझे सगळे विषय त्यांच्याकडे मांडले, साहेब अशा अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं पाणी पळवल्या जातंय आणि हा विषय आपण घ्या. त्यांनी तो सगळा विषय समजून त्यांनी लगेच ताबडतोब 2 मोठ्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना बंगल्यात बोलवून, आमची मीटिंग 20 मिनिटाची होती, तर ती जवळपास 2.5 तास पवार साहेबांबरोबर आम्हाला त्या दिवशी चर्चा करायला मिळाली. ते अधिकारी आले, त्यांना साहेबांनी विचारलं हे काय आहे काय नाही. मला म्हणले नितीन हा विषय खूप महत्वाचा आहे, आपल्याला हे पाणी जाऊ द्यायचं नाही. आतापर्यंत तू जी लढाई केली, तुझे किती म्हणजे तुझी पाठ थोपटली पाहिजे. आणि साहेबांनी पाठीवरती हात ठेवला आणि म्हणले याच्या पुढं सुप्रीम कोर्टात जे पण काय असेल त्याचं सगळं मी स्वतः याच्यात लक्ष घालणार, बोलणार. त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना कॉल केल्या, मीटिंग लावल्या. पर्यायानं पक्ष वेगळे असल्यामुळे या ठिकाणी नाशिकचे काही लोक होते, मंत्री होते, ज्यांना आमचं काम नको होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला तिथे नंतर पवार साहेबांपर्यंत पोहोचू दिलं नाही. आणि त्याच्यानंतर जयंत पाटलांना मी हा सगळा विषय समजून, सुप्रियाताईंना सांगितलं, आमचे जेपी गावित कम्युनिस्ट नेते जे पेठ हर्सुलचे आमदार आहेत, जिथे सगळ्यात मोठा पाण्याचा, त्यांच्या प्रत्येक सभेसाठी गेले 5-7 वर्ष झाले मी जातो आणि हे पाण्याच्या वरतीचं सगळं नियोजन, भाषण, त्यांच्या सभा मी करत असतो. तो माणूस लढतोय कारण ते लोक आदिवासी भागात त्या ठिकाणी राहतात. धो पाऊस पडतो, डोळ्या देखत पाणी वाहून जातं आणि नंतर एक हंड्यासाठी त्यांच्या आमच्या भटकावं लागतं ही परिस्थिती. म्हणून ते लोक आता आमच्या बरोबर, माझ्या बरोबर या पाणी यात्रेमध्ये, या कामामध्ये पूर्ण हिरारीने ते सगळे लोक भाग घेतात. आता पुढचं काय नियोजन आहे तुमचं आता? कारण हे सगळा इतिहास ऐकला, वर्तमानातली स्थिती तुम्ही सगळी विशद केलेली आहे, आता भविष्यामध्ये हा विषय पुढे कसा नेणार आहे? लकीली कालच आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक शहरामध्ये होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांचे संवाद मेळावे ते घेत होते. काल आम्ही त्याच्यात चर्चा झाली. मी साहेबांना ह्या सगळ्या गोष्टीचं, कारण साहेब पण जलमंत्री होते नंतर, त्यांच्या सगळं हे लक्षात आलं. आणि हा विषय आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण राज्याच्या वतीनं याच्यावरती आम्ही आंदोलन उभारणार आहे. अग्रेसिव्हपणे याच्यावरती आम्ही आता सरकारचा कडाडून विरोध करणार आहे की हे पाणी अडवा.
याच्यात आम्हाला केंद्राचा 1 रुपया नको, कारण केंद्र याच्यात ब्लॅकमेलिंग करते. आम्ही पैसे देऊ, आम्हाला पाणी द्या, आम्हाला गरज नाही. किती साधारणपणे याला प्रकल्पाला ह्या खर्च आहे? सगळ्या प्रकल्पांना 1,00,000 कोटी रुपये लागण्याची शक्यता. बर. मग त्याच्यावरती मी साहेबांना असं सजेस्ट केलं, साहेब जसे कृष्णा बॉन्ड आपण कृष्णा खोऱ्याचे बॉन्ड काढले, तसे आपण गोदावरी बॉन्ड काढू शकतो. आपण वर्ल्ड बँकेकडून याच्यासाठी निधी उपलब्ध करू शकतो. त्याच्यानंतर टाटा असतील, बिर्ला असतील, ह्या लोकांना जर आपण यांच्याकडून पैसे घेतले आणि ह्या धरणांवरती वीज वीज निर्मिती केली, तर हे लोक सुद्धा पैसे देऊ शकतात. हो, निर्मिती. आपल्याला केंद्राच्या वरती अवलंबून का राहायचे? जर ते ब्लॅकमेल करत असेल तर आम्हाला नको त्यांचे पैसे. ह्या महाराष्ट्रामधले लोक पैसे टाकतील आणि हे प्रकल्प आपण पूर्ण केले, आपल्याला गरजच नाही. इतका महत्वाचा विषय हा. तुम्ही एक वेळेस रोड नका बांधू, बिल्डिंग नका बांधू, पण पाणी द्या. आज महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय पाणी नसल्यामुळे. उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उद्योग धंदे येत नाही, कारण पाण्याची कमतरता आहे. आणि त्याच्यामुळे ह्या 13 जिल्ह्यातले लोक नाशिक, मुंबई, पुण्याकडे लोंढेच्या लोंढे येत आहेत नोकरीसाठी, राहण्यासाठी, जगण्यासाठी. काय करतील ते तरी विचार. याच्यासाठी हा ठोस उपाय होऊ शकतो. आमचं पाणी आम्हाला मिळालं, आम्हाला तुमचे 1,500 रुपये, तुमचे 2,000 रुपये आणि तुमचे 6,000 रुपये ह्या भीक द्यायची गरज नाही. तुम्ही आम्हाला पाणी द्या. हा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, हा लढू शकतो, स्वतः उभा राहू शकतो. आम्हाला कोणाच्या भीकेवरती जगायचं नाही. आणि हेच धोरण घेऊन आदरणीय पवार साहेबांनी आता 3 महिन्यापूर्वी जसा कांद्याचा विषय घेतला होता, तसा हा विषय आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील, सुप्रियाताई, हा पाण्याचा विषय घेऊन आम्ही याच्या पुढे एक जन आंदोलन उभा करणार आहे. अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही प्रकाश टाकलाय. खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती फारसं कोणी काम करताना, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड काम करताना फारशी मंडळी दिसत नाहीत. स्वतःचं राजकारण बघतात. खरं तर तुमचा मतदारसंघ नाशिक शहरामध्ये आहे, परंतु तुम्ही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांकरता जो विषय महत्वाचा आहे तो प्रश्न हाती घेऊन तुम्ही ही सगळी पाणी यात्रा आणि याच्याविषयीचा लढा उभारला. खऱ्या अर्थानं या लढ्याला जर यश आलं तर हा महाराष्ट्र कदापि तुमची पाणी यात्रा विसरू शकणार नाहीये, अशी ही परिस्थिती आहे. आपण वेळ दिलात फॉर द पीपल साठी, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या लढ्याला यश मिळो ही अपेक्षा. धन्यवाद. आपण बघितलं महाराष्ट्रातला ज्वलंत पाणी प्रश्न हा कसा आहे आणि उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इथला हा ज्वलंत प्रश्न कसा सुटू शकतो. खर तर हे माधवराव चितळे यांची कमिटी असेल, त्यांनी जो अभ्यास करून अहवाल सादर केला असेल, त्यानंतर 2010-2016 यामध्ये ज्या घडलेल्या घडामोडी आहेत आणि पुढं त्याचं रूपांतर हे सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत झालेलं असेल, आणि त्यानंतर नितीन भोसले जे माजी आमदार आहेत नाशिक शहर मधले, त्यांनी केलेली पाणी यात्रा असेल, इथपर्यंत आलेला हा लढा आता जन आंदोलनात परावर्तित होतो का हे आपल्याला पाहावं लागेल. नजीकच्या भविष्यामध्ये पाणी पेटणार आहे, पाण्यावरून तिसरं महायुद्ध होणार आहे हे असं आपण बोलतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे चित्र दरवर्षी आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्या बातम्या आपण वाचतो, ते संघर्ष आपल्याला पेटलेले दिसतात. कायम नाशिक, नगर आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधला हा वाद आपल्याला समोर येतो. त्याच्यावरची ही उत्तरं ह्या अशा पद्धतीच्या प्रकल्पामध्ये मिळू शकतात. परंतु त्यासाठी एकत्र येऊन एकमुखी आपल्याला जर वाटचाल केली तर याची उत्तरं निश्चितपणे आपल्याला मिळू शकतील अशी परिस्थिती आहे. आपल्याला या पाणी यात्रा आणि या सगळ्या विषयाबद्दल काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा. नितीन भोसले जे माझे आमदार आहेत यांनी जो हा लढा उभा केला त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे तेही आवर्जून आम्हाला कळवा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.